काल प्रभाग निवडून आलेले अपक्ष उमेदवार टापू, त्यांचं नाव आहे अपिस टापू, यांनी शुभेच्छा देण्यासाठी माझ्या आले. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. खरं तर अनेक काही बातम्या आल्या की बा आम्ही पाठिंबा विचारला, असं आम्ही कोणाला पाठिंबा विचारला नाही. आम्हाला सध्या कोणाच्या पाठिंबाची गरज नाही. भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करण्यास स्वबळ भारतीय जनता पार्टी मेजॉरिटी जनतेने निवडून दिली आहे. पूर्ण जनतेने वनितांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून अध्यक्ष आणि 18 उमेदवार निवडून दिले आहे. त्यासाठी आम्ही कोणाचा पाठिंबा विचारला, कोणाच्या पाठिंब्याची आम्हाला गरज नाही. परंतु अपक्ष उमेदवार आहेत, त्यांनी येऊन आम्हाला शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितलं की बा वार्डाच्या विकासासाठी, वार्डाच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही तुम्हाला मदत करतो, तुम्हाला आमचा पाठिंबा आहे. आम्ही तुमच्या म्हणजे सोबत नाही, पण आम्ही तुम्हाला आमचा पाठिंबा आहे. आमच्या वार्डाचा तुम्ही लक्ष द्यावं. आम्ही निश्चित सांगितलं की या शहराचा नगराध्यक्ष वनिताने निवडून दिला आहे. वणीच्या प्रत्येक पारडा विकास करणं हे भाजपचं काम आहे. प्रत्येक पारडा विकासासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो. परंतु याचा अर्थ की आम्ही कोणाला पाठिंबा विचारला, कोणी आम्हाला पाठिंबा दिला असं नाही. जे जे आम्हाला लोक मदत करत असेल तर आम्हाला अर्थ म्हणजे आम्ही बाहेरून आम्हाला चालते. परंतु अपक्ष उडायले 2 नगरसेवक आहे, ते इतर पक्षाच्या लोकांनी आम्हाला आतमध्ये सहकाराच्या भूमिकेतून आम्ही सर्वांना विश्वास देऊन, म्हणजे काँग्रेसचे असो, उभाट असो, त्यांनाही विश्वास देऊन आम्ही काम करू. शेवटी या शहराचा विकास करणं राजकारणाच्या बाहेर विचार करून, राजकारण आतमध्ये आणता, पार्टी भेदभाव आणता या शहराचा विकास करण्याची जबाबदारी जनतेने दिली. म्हणून जनतेच्या विश्वासाला तळ न देता निश्चितपणे आम्ही या शहराचा विकास करणार आहोत. परंतु जुन्या इतर पक्षांना आम्ही प्रवेश द्यावं किंवा इतरांचा पाठिंबा आम्ही विचारावं अशी भाजपची परिस्थिती नाही. भाजप स्वबळावर जनतेने निवडून दिला आहे. स्वबळावर भाजप सत्ता स्थापन करणार आहे. त्यामुळे इतरांच्या पाठिंब्याची आम्हाला गरज नाही.